पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराचा नारळ चंद्रपूरमध्ये फोडतायत आणि आपण जर बघितलं असेल तर सुधीर भाऊ काय सांगाल? मोदींची उद्या सभा होते आणि खास तुमच्यासाठी होते. मोदीजींनी आग्रहपूर्वक मगा या लोकसभा क्षेत्राची सेवा करावी म्हणून मग निवडणुकीत तिकीट दिली. तर मोदीजींना वाटतं की ज्यांना मी स्वतः तिकीट दिली त्यांच्या प्रचारासाठी गेलं पाहिजे. महाराष्ट्राची पहिली सभा या वाघाच्या भूमीतून सुरू होत आहे. शक्तिदायिनी माता महाकालीच्या भूमीतून सुरू होत आहे. ज्या ठिकाणी भारतरत्न विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसच्या विरोधात एल्गार केला आणि दीक्षाभूमीमध्ये काँग्रेसच्या एकूणच कामकाजाबद्दल नापसंती व्यक्त केली, त्या दीक्षाभूमीतून होत आहे. इथून मान्य मोदीजींचा शंखनाद हा देशात जाईल की या देशाला वैभवशाली गौरवशाली आणि 24 ते 29 ऐतिहासिक निर्णय गरिबांच्या सन्मानासाठी, शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी करायचे आहे, माझ्या बहिणीच्या सन्मानासाठी करायचे आहे, तरुणांच्या सन्मानासाठी करायचे आहे. मला आनंद आहे. त्याचा शंखनाद हा चंद्रपूरमधून होणार आहे. एवढ्या कडक उन्हात माननीय मोदीजी येत आहे, पण तिथं निश्चितपणे आश्वासनाची, प्रेमाची, चंद्रपूरच्या नावाप्रमाणे चंद्राची शीतलता ही आपल्याला मोदीजींच्या भाषणात आणि संबोधनात बघता येईल. संजय राऊत असं म्हणतायत मोदींनी चंद्रपुरात 5 सभा जरी घेतल्या तरी त्याचा काही फरक पडणार नाही, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो. आज सकाळी नाही, ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे. ते मुंबईमध्ये बसून दिव्य दृष्टी आहे त्यांना. ते मुंबईमध्ये बसून सांगताय की देशाचे पंतप्रधान उद्धव ठाकरेजी होतील, तर त्यांच्या दिव्य दृष्टीला जनतेने साथ तर दिली पाहिजे ना. झालंच नाही तर आपण त्यांच्या मातोश्रीलाच एक छोटा देश आपण ते मांडतील आणि कल्पनेमध्ये आपण जसा भातुकलीचा खेळ करतो तसा भातुकलीचा खेळ करून ते पंतप्रधान हे गृहमंत्री वाटप करून घेतील. असं देखील म्हणतायत मोदींना पहिली सभा तिकडे घ्यावी लागते, ह्याचा अर्थ भाजप कुठेतरी घाबरलेला आहे असं देखील ते म्हणतात. मग प्रियंका गांधीजी इथं सभेला येणार आहे. मग काय प्रियंका गांधीजी आले म्हणजे राहुल गांधी प्रियंकाजी असे घाबरले आहे की जसा काही त्यांच्यासमोर वाघच आला असं होतं का? मला वाटतं सभा निवडणुकीमध्ये उद्धवजी घेतात म्हणजे याचा अर्थ उद्धवजी ज्या ज्या ठिकाणी सभेला जाईल तिथं तिथं शिवसेनेचा उमेदवार निश्चित पडेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा लढा आहे. कसं आव्हान बघताय तुम्ही सगळ्या? कशाचं आव्हान? काय केलं त्यांनी? कोणते दिवे गावले? त्यांचं काय आव्हान आहे? मंत्रालयात न येता सरकार चालवणं हे आव्हान असतं का? काय आव्हान आहे? भाषणामध्ये अतिशय निम्न शब्दात बोलून महाराष्ट्राचा जो काही संस्कारी स्वभाव आहे तो बिघडवणे हा काही काम आहे का? काय काम केलं? मुंबईमध्येही काय काम केलं? मुंबईच्या कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही स्वतः अनुभवताना काय काम केलं? त्यांना कशासाठी लोकांनी मतं द्यावे? लोकांनी या देशाच्या गौरवासाठी, वैभवासाठी जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या माननीय मोदीजींना मतदान करायचं आहे. यांना कोण मतदान करणार आहे? भाऊ, शेवटचा प्रश्न. नाता भाऊ पुन्हा एकदा घरवापसी करतात. काल त्यांनी तसे स्पष्ट संकेत देखील दिले, मी लवकरच भाजपमध्ये. नाही, ठीक आहे, पक्षाचा निर्णय आहे, त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. पक्षामध्ये जेव्हा आपण बाहेरच्या एवढ्या लोकांना घेतो तर ते आलेत तर काय त्याच्यात आनंदच आहे. खूप खूप धन्यवाद भाऊ. आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार होते. ते म्हणाले मला कोणाचंही आव्हान नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या माझ्या पावनभूमीत सभा घेत आहेत, हाच माझा विजय असल्याचं ते म्हणाले. कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.